बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचं प्रमाण वाढलं आहे। यातील एक आजार म्हणजे कॅन्सर। गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सर रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। कॅन्सर हा असा शब्द आहे ज्याचे नाव ऐकताच लोकांच्या पायाखालची जमीन सरकते। दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा या आजाराने बळी जातोय। भारतात या दुर्धर आजाराची आकडेवारी कमी नाहीये। देशात कॅन्सरच्या वाढत्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले। महिलांमध्ये कॅन्सर रोखण्यासाठी लवकरच एक विशेष लस उपलब्ध होणार आहे। केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। यांनी सांगितले की ही लस पुढील 5 ते 6 महिन्यात उपलब्ध होणार आहे। ही लस 9 ते 16 वर्ष वयोगटातील मुलींना देण्यात येणार आहे। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ही लस महिलांमध्ये होणाऱ्या सर्वात सामान्य प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण देणार आहे। भारतात पुढच्या 5 ते 6 महिन्यात कॅन्सरवरती लस मिळणार आहे। ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस देण्यात येणार आहे। स्तन, तोंड आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी ही लस उपयोगी ठरेल। 9 ते 16 वयोगटाच्या मुलींना ही लस दिली जाणार आहे। 30 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांचं हॉस्पिटलमध्ये स्क्रीनिंग केलं जाईल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा।